नमस्कार सर्वांना. तर कशा आहात सर्वजण? माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर म्हटलं बरेच दिवस झालं ब्लॉग बनवला नाही, तर आज ब्लॉग बनवत आहे. रील्स वगैरे शूट करायचे आहेत मला. साडी घातलेली आहे म्हणून. तर अजून तयार व्हायचं आहे मला. तर चला मी आता तयार होते. विंचरून घेत असते मी गुंता वगैरे काढून. ही गार्नियरची क्रीम मी वापरते. जास्ती मेकअप नाही करत. आणि पावडर साडीवर मॅच होणाऱ्या बांगड्या. घालायला लागते मला. पण आहेत वरतीच असते सगळं, कारण मला नेहमी लागतं. मी वरतीच ठेवते. लिपस्टिक बाकी आहे. रेड कलरची लिपस्टिक. बांगड्यांचा पसारा होतो मला नेहमी लागतं. साडीवरच्या बांगड्याला सगळं शोधत असेल तर सगळ्या बांगड्या बाहेर काढायला लागतो. रेड कलरची लिपस्टिक.
थोडासा कंगवा फिरवून घेते वरती. असा असतो माझा दररोजचा मेकअप. साधा सिंपल. असंच करते मी दररोज. तर चला आता रील शूट करायची आहे मला. भरपूर कामं बाकी, अजून स्वयंपाक करायचा आहे. रील शूट करून घेऊया आता. मागे सरक थोडं. सरक ना. कळशी घेऊन या. कळशी पण घेऊन काढायची ना. मागे जा, मागे जा. बस तिकडे बघ. टीव्ही समोर काढायचं ना आपल्याला. इथं नको टीव्ही समोर काढू. इन्स्टॉल टाकायला टीव्ही समोर काढायचे ना. ओके. तर झालेले आहेत आता आमच्या रील्स वगैरे शूट करून. चला आता स्वयंपाकाला लागायचं मला. स्वयंपाक बनवा. छान असं सोयाबीन भिजलं. छान लागते सोयाबीनची खिचडी. आमच्या सर्वांनाच आवडते सोयाबीनची खिचडी. सर्वजणच खातात सोयाबीन टाकून खिचडी. बरेच दिवस झाले ना ब्लॉग बनवला नाही, म्हणून म्हटलं चला आहे वेळ तर बनवू. वेळच नसतो ब्लॉग बनवायला. आणि त्याला बराच वेळ लागतो ब्लॉग बनवायचा म्हटल्यावर. थोडासा वेळ भेटला तर म्हणून म्हटलं आज बनवेलच ब्लॉग. चला मला काही एवढे ब्लॉग बनवायला जमत नाही, पण ऍडजस्ट करून घ्या तुम्ही. तुम्हाला तर माहितीच आहे मी जास्ती ब्लॉग बनवत नाही. मसाला वगैरे टाकून घेतो का. थोडी झणझणीत अशी तिखट छान लागते खिचडी. मसाला खिचडी.
काळा मसाला पण टाकते त्याच्यामध्ये. हे बघा असं झालं. आता याच्यात तांदूळ वगैरे टाकून घेते. इथे मी तांदूळ घेतलेला आहे. इंद्रायणी तांदळाची बनवायची आहे मला. थोडी चिकटवाली खावी अशी वाटते. इथं तूर डाळ टाकली थोडीशी, छान लागते, मला आवडते तूर डाळ. धुवून घेते तांदूळ मी स्वच्छ. एक दोन पाण्याने चांगलं धुवून घेते. तांदूळ टाकून घेतला मी. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर पाणी टाकायचं वरतून. तर हे बघा अशी झाली. आता झाकण लावून ठेवते. 2-3 शिट्ट्या झाल्या की होऊन जाईल खिचडी लगेच. इथं झाकण लावून ठेवते. जसं जमेल तसं बनवला आहे ब्लॉग मी. अजून याच्यापेक्षा चांगले बनवायचा प्रयत्न करेन मी. दुपारच्या 2:30 वाजल्या तरी जेवण निघालं, कारण सकाळी नाश्ता केला होता ना, त्याच्यामुळे काही नाही वाटत एवढा वेळ झाला तरी. सुट्टा होता. 2 शिट्ट्या झाल्या. अजून 1 झाली की होऊन जाईल खिचडी. सगळे घरातले कामं आवरून, रील शूट करून, स्वयंपाक वगैरे करून, मग सगळं ब्लॉग्स वगैरे बनवायचं म्हटलं तर थोडं अवघडच आहे. पण ठीक आहे, करायला गेल्यावर काही अवघड नाही, करू शकते ते पण, जमतं केल्यावर. तर इथे झालेली आहे माझी खिचडी. बघा कशी झाली, गरमागरम अशी. या गरमागरम खिचडी खायला तुम्ही पण. कशी झाली नक्कीच कमेंट करून सांगा. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय.